तर राघोपूरमध्ये तेजस्वी यादव आता 1273 मतांनी पिछाडीवर आहेत। तिसऱ्या फेरी अखेरीस तेजस्वी यादव पिछाडीवर। हा नेटवर्क आहे, नेटवर्क कमी रेकॉर्ड करू। नितीश कुमार यांच्या कार्यकर्त्यांचा हा जल्लोष सुरू होता। सध्या आकडेवारी पाहूया आपण एकदा। भाजप 85, जेडीयू 76, एलजेपी 22, तर महाआघाडीमध्ये आरजेडी 34 आणि काँग्रेस 6 जागी आघाडीवर आहे। तर एनडीए 187 आणि महाआघाडी 48 जागांवर। जेडीयू कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्ते जल्लोष साजरा करतायत आणि आता ढोल ताशे वाजू लागलेले आहेत। त्याचबरोबर दुसरीकडे मिठाई सुद्धा वाटली जाते आहे आणि कार्यकर्ते आता डान्स करत आपला जल्लोष जो आहे तो तर बिहारमध्ये आता जल्लोष सुरू झालेला आहे। पक्ष बॅकफूटवर आहे आणि स्वतः तेजस्वी यादव देखील पिछाडीवर आहेत। त्यामुळे आरजेडीसाठी मात्र हा मोठा धक्का, सन्नाटा असेल आरजेडीच्या कार्यालयात आणि तेजस्वी यांच्या घरी देखील। काँग्रेस बरोबर तेजस्वी यादवांच्या आरजेडीला देखील हा एक मोठा धक्का यावेळेला बसलेला आहे। काँग्रेस 6 तर आरजेडी 34 जागांवर। पक्ष देखील बॅकफूटवर आणि त्याचबरोबर लालू प्रसाद यादव यांची दोन्ही मुलं सध्या पिछाडीवर। तेजस्वी पत्र जे आहे ते बिहारकरांना भोवलेलं दिसत नाहीये। सध्या पक्ष बॅकफूटवर आहे, स्वतः तेजस्वी यादवही पिछाडीवर आहेत आणि मोठ्या फरकाने ते पिछाडीवर आहेत। तब्बल 3000 मतांनी ते पिछाडीवर आहेत। तर भाजप 85 जागा या ठिकाणी मिळून सगळ्यात मोठा पक्ष ठरतोय, तर जेडीयू 75 जागा मिळून दुसऱ्या क्रमांकाचा। आरजेडी मात्र खूप मागे फेकली गेली आहे, 35 जागांवर फक्त आता इथे आघाडीवर। कुठेतरी फटाके फुडू नयेत यासाठी सुद्धा प्रयत्न करताना पाहायला मिळतात। मात्र कार्यकर्ते उत्साह साजरा करण्यासाठी ठाम आहेत, त्याच्याबद्दलचे प्रयत्न सुद्धा आहे ते करताना पाहायला मिळतात। जेडीयूचा झेंडा घेऊन हे सगळे कार्यकर्ते जे आता जल्लोषामध्ये सहभागी झालेले आहेत, डान्स करत या ठिकाणी हा जल्लोष जो आहे तो कार्यकर्त्यांच्या माध्यमातून साजरा केला जातोय। अजून थोड्या वेळानं निकाल ज्या वेळेला पूर्णपणे स्पष्ट होतील त्यावेळेला जेडीयूचे काही प्रमुख नेते प्रदेश कार्यालयामध्ये येतील आणि पुन्हा एकदा जे सेलिब्रेशन आहे ते सुद्धा जेडीयूच्या माध्यमातून साजरं केलं। पाहतो एक भाजपच्या कार्यालयामधली जिथे आता जल्लोषाची तयारी केली जाते आहे। तर विनोद तावडे भाजपच्या कार्यालयामध्ये आता पोहोचलेले आहेत। तर काँग्रेस बरोबर तेजस्वी यादवांच्या आरजेडीला देखील मोठा धक्का, तेजस्वी यादव स्वतः पिछाडीवर आहेत। पाटणा भाजप कार्यालयात सध्या विनोद तावडे हे पोहोचलेले आहेत। सेलिब्रेशनची तयारी जी आहे ती करण्यात आलेली आहे। सध्या हक्काच्या राघोपूर विधानसभेत तेजस्वी यादव यांना मात्र फटका बसलेला आहे। तर काँग्रेस बरोबरच तेजस्वी यादव यांच्या आरजेडीला देखील एक मोठा फटका। या ठिकाणी महाआघाडीचा पूर्ण धुव्वा उडालेला पाहायला मिळतो। आता सध्या महाआघाडी ही 50 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे, तर एनडीए 186। खूप मोठा फरक आता एनडीए आणि महाआघाडी यांच्यामध्ये आहे। राहुल गांधींनी अनेक सभा घेतल्या, तेजस्वी यादव यांनी देखील अनेक सभा घेतल्या, मात्र आता कौल हाती यायला लागलेले आहेत। एकंदरीत काय नेमकं चित्र बिहारमध्ये ज्यावेळेस स्पष्ट निकाल येतील त्यावेळेस राहुल गांधी हे फेल आहेत आणि त्यांचा उपयोग या हिंदुस्थानाकरता नाही आहे। दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा ते सिद्ध झालेलं आहे आणि आता बिहारमध्ये सुद्धा ते सिद्ध झालेलं आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा देखील मोठा हातभार आहे। माननीय देवेंद्रजी फडणवीस, माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी सुद्धा बिहारमध्ये प्रचारासाठी ते स्वतः गेले होते। त्यांनी सुद्धा जाहीर सभा घेतल्या आणि नक्कीच खारीचा वाटा उचलण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे। त्यामुळे त्यांचं सुद्धा आम्ही अभिनंदन करतो। सरस बालदिन है तो अभिनंदन देना चाहती हूँ इलेक्शन कमीशन को, जनरल ऑब्जर्वर्स जो 243 थे, 38 पुलिस ऑब्जर्वर्स, 67 एक्सपेंडिचर ऑब्जर्वर्स, क्योंकि सभी ने फ्री एंड फेयर इलेक्शंस बिहार में देके ये साबित किया कि जहां प्रगति है वहां वोटर सोच समझ के एनडीए को स्वीकार करती है। Should I do this in English? I think so. त्यांची आता प्रतीक्षा आहे। जेव्हा निकाल पूर्णपणे स्पष्ट होईल तेव्हा जेडीयूचे जे काही प्रमुख नेते आहेत, भाजपचे प्रमुख नेते आहेत ते आपापल्या कार्यालयामध्ये येतील। तिथे देखील अशाच पद्धतीचा मोठा जल्लोष जो आहे तो होताना पाहायला मिळेल। मात्र आता या कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय। नितीश कुमार पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार यावरती शिक्कामोर्तब झाल्यानंतर जेडीयूचे कार्यकर्ते जे आहेत ते अशाच पद्धतीनं जल्लोष साजरा करताना पाहायला मिळत आहेत।
कॅमेरामन रोहन पवार सोबत मी कृष्णा सोनारडकर, TV9 मराठी, पटना, बिहार. तर हक्काच्या राघोपर विधानसभेमधून तेजस्वी पुन्हा एकदा 3000 मतांनी पिछाडीवर आहेत. काँग्रेसबरोबर तेजस्वी यादव यांची आरजेडीचा देखील धुव्वा उडालेला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आरजेडीचे 77